नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतंच 2025मधल्या नोबेल पारितोषिकांची अनाउन्समेंट जी आहे तर ती झालेली आहे. दर त्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये याची अनाउन्समेंट होते आणि 10 डिसेंबरला याचं प्रत्यक्षात आहे तर ते वितरण पार पडतं. 1901 पासून 2025पर्यंत आत्तापर्यंत ही नोबेल पारितोषिकं दिली जात आहेत. म्हणजे जगात केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मेडिसिन असेल, लिटरेचर असेल आणि पीस असेल, या क्षेत्रात जी लोक काम करत आहेत आणि आपल्या कामाचा जागतिक लेवलवरती किंवा जगातील लोकांना त्याचा फायदा होतो आहे, तर त्या लोकांच्या कामाचा गौरव या नोबेल पारितोषिकाच्या माध्यमातून केला जातो. या लेक्चरमध्ये आपण 2025मधल्या नोबेल विजेत्यांची कंप्लीट लिस्ट, कुठल्या गटात त्यांना आणि कुठल्या कामासाठी त्यांना नोबेल मिळाला आहे आणि ते नोबेल लॉरेट्स कोणते याच्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट. तुम्ही जर का VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. सध्या VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तर आम्ही 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. त्याच्यामध्ये यूट्यूब आहे, टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपचा चॅनलसुद्धा आहे. या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन होऊ शकता. जसं ऑक्टोबर महिन्यात म्हणजे जसं नोबेल पारितोषिकाची अनाउन्समेंट झाली, तर त्याच पद्धतीनं आपण या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे पहिल्यांदा मेडिसिनमधल्या किंवा वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिकाचे अनाउन्समेंट होते, तर पहिल्यांदा आपण त्या पारितोषिकाबद्दल माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया. तर पहिलं पारितोषिक जे आहे तर ते वैद्यकशास्त्रातील फिजिओलॉजी म्हणजेच मेडिसिनमधलं नोबेल. तर 2025चं जे नोबेल आहे तर या 3 व्यक्तींना जाहीर झालेलं आहे. आता ह्या मेडिसिनमधल्या नोबेल पारितोषिकाची जरा थोडीशी आपण हिस्ट्री जर का पाहिली तर तुम्हाला इथे हिस्ट्री दिसते. म्हणजे आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीला मेडिसिनमधलं नोबेल 2 वेळा मिळालेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आत्तापर्यंत वैद्यकशास्त्रातलं नोबेल मिळवणारी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे 87 वर्षाची आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे 31 वर्षाची. आजपर्यंत 116 नोबेल पारितोषिकं मेडिसिनमध्ये देण्यात आलेली आहेत आणि आत्तापर्यंत 232 लॉरेट्सचा, नोबेल लॉरेट्सचा या पुरस्कारांना सन्मान करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत 40 वेळा हे पारितोषिक आहे तिघांना देण्यात आले, 36 वेळा दोघांना देण्यात आले आणि 40 वेळा एका व्यक्तीला हे पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. यावर्षीचे हे तिघं जे आहेत तर ह्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी आहेत. या तिघांबद्दल आता आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया. अमेरिकन शास्त्रज्ञ मेरी ब्रुंको आणि फ्रेड रॅमसेडेल आणि जपानचे शिमोन साकागुची यांना वैद्यकशास्त्राचं नोबेल जाहीर झालेलं आहे. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सक्षम ठेवण्यासाठी पेरिफेरल इम्युन टॉलरन्स यंत्रणा काम करते. या क्षेत्रातील कामगिरीची दखल घेण्यात आलेली आहे. ब्रुंको या सिॲटलमधील इन्स्टिट्यूट फॉर सिस्टीम्स बायोलॉजी येथे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक आहेत. रॅमसेडेल हे सॅन फ्रान्सिस्कोमधील सोनोमा बायोथेरप्युटिक्स येथे वैज्ञानिक सल्लागार आहेत. साकागुची हे ओसाका विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. म्हणजे अमेरिकेतले 2 शास्त्रज्ञ कोण? मेरी ब्रुंको आणि फ्रेड रॅमसेडेल हे 2 अमेरिकेतले शास्त्रज्ञ आहेत आणि जपानचे एक शास्त्रज्ञ आहेत शिमोन साकागुची. यांना 2025चं मेडिसिन म्हणजेच वैद्यकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जाहीर झाले. त्याचं कारण काय? शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सक्षम ठेवण्यासाठी पेरिफेरल इम्युन टॉलरन्स यंत्रणा काम करते आणि या यंत्रणेवरती केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. समजलं? हे झालं पहिलं नोबेल. त्याच्यानंतर दुसरं नोबेल भौतिकशास्त्रातलं आहे, फिजिक्समधलं. त्या फिजिक्समधल्या नोबेलची पार्श्वभूमी जर का तुम्ही पाहिली 1901 पासून 2025पर्यंत, तर आत्तापर्यंत फक्त एका व्यक्तीला हे फिजिक्समधलं नोबेल 2 वेळा मिळाले, एका व्यक्तीला, आणि ही व्यक्ती वर्ल्ड फेमस आहे. जर का तुम्हाला माहीत असेल तर न विसरता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे 2 वेळा फिजिक्समधली नोबेल पारितोषिक मिळवणारी जगातली एकमेव व्यक्ती कोणती, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. फिजिक्समधलं नोबेल जे आहे तर आत्तापर्यंत 96 वर्ष वयोवृद्ध व्यक्तीला मिळाले आणि सर्वात तरुण आहे यंगेस्ट 25 वर्षांची. आत्तापर्यंत 119 फिजिक्समध्ये नोबेल प्राईज देण्यात आलेले आहेत आणि 229 नोबेल लॉरेट्सला या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. 39 वेळा हे नोबेल पारितोषिक तिघांना मिळालेलं होतं, 33 वेळा हे दोघांना मिळाले आणि 47 वेळा हे एका व्यक्तीला फिजिक्समधलं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. 2025चं जे नोबेल पारितोषिक आहे तर ते सुद्धा
तिघांना विभागून देण्यात आलेलं आहे. तर या तिघांची माहिती आता आपण थोडक्यात पाहूया. या तिघांचं काम काय आहे ते सर्वप्रथम आपण पाहूया. जॉन क्लार्क, मायकेल डेओरेट आणि जॉन मार्टिनिस या अमेरिकेतील, हे तिघांच्या तिघं अमेरिकेत आहेत. या 3 शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचं म्हणजेच फिजिक्समधलं नोबेल जे आहे तर ते जाहीर झाले. इलेक्ट्रिक सर्किटमधील मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि ऊर्जा परिमाणीकरण एनर्जी क्वांटिजेशन यातील संशोधनासाठी तिघांना नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे. या संशोधनामुळे डिजिटल तंत्रज्ञानाला चालना मिळाली आहे. जॉन क्लार्क, जॉन मार्टिनिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून संशोधन केले, तर मायकेल डेओरेट यांनी येल आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून संशोधन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिक्समधलं नोबेल पारितोषिक आहे तर हे अमेरिकन शास्त्रज्ञांना मिळालेलं आहे. जॉन क्लार्क, मायकेल डेओरेट आणि जॉन मार्टिनिस. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं, काम त्यांचं कशात आहे, इलेक्ट्रिक सर्किटमधील मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि ऊर्जा परिमाणीकरण या क्षेत्रात त्यांचं संशोधन आहे. येल आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संबंधित असणारे हे तिघही अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत. ओके, म्हणजे मेडिसिनमध्ये पण अमेरिकेचे शास्त्रज्ञ होते 2 आणि फिजिक्समध्ये सुद्धा अमेरिकेतले 3 शास्त्रज्ञ आहेत. त्याच्यानंतर आहे रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक 2025. ह्याची जर का हिस्ट्री पाहिली तर आत्तापर्यंत 2 व्यक्तींना हे रसायनशास्त्रातलं म्हणजेच केमिस्ट्रीतलं नोबेल प्राईज 2 वेळा मिळाले. आत्तापर्यंत रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जिंकणारी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होती 97 वर्षाची आणि सर्वात तरुण व्यक्ती होती 35 वर्षाची. आत्तापर्यंत 117 केमिस्ट्रीमधले नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहेत आणि ती 198 नोबेल लॉरेट्सला देण्यात आलेली आहेत. 1901 ते 2025पर्यंत 29 वेळा नोबेल पारितोषिक 3 व्यक्तींना देण्यात आलं आहे, 25 वेळा ते 2 व्यक्तींना देण्यात आले आणि 63 वेळा ते एका व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. 2025मधलं रसायनशास्त्रातलं जे नोबेल पारितोषिक होतं तर ते सुद्धा 3 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. त्यांची आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया. जर का तुम्ही पाहिलं तर या 3 व्यक्तींची माहिती तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसते. ऑस्ट्रेलियाचे रिचर्ड रॉबसन, जपानचे सुसुमू किटागावा आणि अमेरिकेचे ओमार यागी यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे. त्यांनी मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क MOF विकसित करण्यासाठी संशोधन केलेलं आहे. म्हणजे रसायनशास्त्रातलं नोबेल 2025 कशासाठी देण्यात आलं आहे, मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क. त्यांचं या क्षेत्रातील संशोधन 1989 पासूनचं आहे. MOF संशोधनामुळे संधीची अनेक दालने खुली झाली. या संशोधनाची तुलना करायची झाल्यास ती लाकडी घराच्या चौकटीशी करता येईल. MOF त्यांच्या रचनेमधील वायू शोषून घेतात, साठवू शकतात. वातावरणातून कार्बन डायऑक्साईड शोषून घेणे किंवा शुष्क अशा हवेतून पाणी शोषून घेणे, विषारू वायू साठवण्यासाठी किंवा रासायनिक प्रक्रियांच्या उत्प्रेरकामध्ये ही रचना आहे तर ती कामी येते. कुठली, मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क MOF. रॉबसन हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील आहेत. किटागावा हे जपानच्या क्योटो विद्यापीठातील आणि यागी हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील आहेत. म्हणजे केमिस्ट्रीचे जे नोबेल आहे तर हे 3 देशातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना देण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे लक्षात ठेवा. ओके, आणि MOF या संशोधनासाठी. त्याच्यानंतर साहित्यातील नोबेल पारितोषिक आहे 2025चं. जर का ह्याची हिस्ट्री पाहिजे झालं तर आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीला साहित्यातील नोबेल पारितोषिक 2 वेळा मिळालेलं नाही. आत्तापर्यंत सर्वात वयोवृद्ध साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेतेचं व्यक्तीचं वय होतं 87 वर्ष आणि सर्वात तरुण 41 वर्ष. आत्तापर्यंत 118 साहित्यातील नोबेल पारितोषिकांचं वितरण झालेलं आहे आणि 122 लॉरेट्सला हा पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत कुठल्याही 3 व्यक्तींना विभागून साहित्यातलं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं नाही. आत्तापर्यंत 4 पारितोषिक जे आहेत तर ती 2 व्यक्तीमध्ये विभाजून देण्यात आलेली होती. म्हणजे एक पारितोषिक 114 नोबेल पारितोषिक आहे तर ते सिंगल व्यक्तीला मिळालेलं आहे. 2025 जे नोबेल पारितोषिक होतं ते सुद्धा एकाच व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. आणि आता आपण त्यांच्याबद्दल माहिती थोडक्यात घेऊया. तात्विक आणि उपरोधपूर्ण विनोदी कादंबऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले हंगेरियन कादंबरीकार लासलो क्रस्नाहोरकाई हे नाव लक्षात ठेवा. कुठले आहेत ते, हंगेरीचे. त्यांचं नाव काय आहे, लासलो क्रस्नाहोरकाई. यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. दूरदृष्टी आणि कलात्मक दृष्टिकोनातून लिहिलेल्या साहित्यासाठी क्रस्नाहोरकाई यांची या पारितोषिकासाठी निवड करण्यात आलेली आहे. 71 वर्षाचे आहेत. यांच्या दीर्घ कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत. या कादंबऱ्या आधुनिक जीवनातील अराजकता आणि विसंगती टिपतात.
त्यांच्या सॅटन टँगो आणि द मेलंकली ऑफ रेजिस्टन्स या कादंबऱ्यांचे हंगेरियन दिग्दर्शक बेला टार यांनी चित्रपटामध्ये रूपांतर केलं सुद्धा आपल्याला दिसतंय. क्रस्नाहोरकाई यांच्या लेखनात कलात्मक दृष्टी, सामाजिक व्यवस्थेतील विसंगती यावर भाष्य असल्याची प्रशंसा स्वीडिश अकादमीने केली. पूर्णविरामाला नकार देऊन परिच्छेदासारखी दीर्घ वाक्य लिहिणं हे क्रस्नाहोरकाई यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. त्यांच्या कादंबऱ्यामध्ये पानभर असलेले दीर्घ वाक्य आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे वाचायला लागेल आपल्याला. क्रस्नाहोरकाई यांना 2015मध्ये मॅन बुकर पुरस्कार मिळालेला होता. ह्या 2-4 कादंबरी लक्षात ठेवा. एक आहे सॅटन टँगो आणि दुसरी आहे द मेलंकली ऑफ रेजिस्टन्स. ही 2 नावं लक्षात ठेवा की याच्यावरती चित्रपट तयार झालेले आहेत. आणि कुणी केलेत? हंगेरियन दिग्दर्शक बेला टार यांनी. लक्षात ठेवा हे लास्लो क्रस्नाहोरकाई हे हंगेरीचे आहेत, ते कादंबरीकार आहेत. ओके. आणि त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य काय आहे? मोठी वाक्य, म्हणजे एका A4च्या पानात त्यांचं एकच वाक्य असतं. ओके. आणि 2015मध्ये त्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळालेला होता. समजलं? आलं लक्षात? दॅट्स इट. चलो आगे बढो. त्याच्यानंतर आहे शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक. आता या शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी जगभरात खूप अशांतता निर्माण झाली होती. अमेरिकेचे 48वे राष्ट्राध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड जी ट्रम्प यांचं असं मत होतं की ते पारितोषिक मला मिळायला पाहिजे, कारण बरेचशी सगळी युद्ध जगातली मी थांबवलेत पट्ट्यांनी. म्हणजे भारताचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरचं अपयश जर का कोणतं असेल माझ्या दृष्टीनं, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, तर भारत पाकिस्तान ही जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तर ती थांबली आहे याची अनाऊन्समेंट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. आणि बरेच ह्याच्यावरती टीका झाली. ते मला वाटतं की ते भारताचं थोडंसं अपयश आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूर 1000% यशस्वी झालं, त्याच्याबद्दल नो डाऊट. म्हणजे मला माझ्या देशाची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा सैनिकाबद्दल कुठलाही अविश्वास नाही आहे, परंतु जे राजकीय नेत्यांनी करायला पाहिजे होतं तर ती अनाऊन्समेंट मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. आणि अमेरिकेने याच माध्यमातून जगावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे युक्रेन रशिया असेल, इस्रायल आणि हमासमधलं युद्ध असेल, तर इथं अमेरिका महत्त्वाची भूमिका पार पाडायला लागली आहे. ओके. तर त्याच्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं मत होतं की मी याचा खरा दावेदार आहे, परंतु तो त्यांना पुरस्कार मिळालेला नाही आहे. नोबेल पीस प्राईजची जर का हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं असेल 1901 पासून 2025पर्यंत, तर आत्तापर्यंत 2 वेळा हे नोबेल पारितोषिक जे आहे तर ते 2 व्यक्तींना मिळालेलं आहे. सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होती 86 वर्षाची आणि सर्वात तरुण व्यक्ती होती यंगेस्ट 17 वर्षाची, मलाला युसुफझाई. आत्तापर्यंत 106 शांततेचे नोबेल पारितोषिक दिलेले आहेत आणि ते 140 नोबेल लॉरेट्सला देण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत शांततेचं नोबेल 3 वेळा 3 लोकांना विभाजून देण्यात आले, 31 वेळा 2 लोकांना देण्यात आले आणि 72 वेळा सिंगल एका व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. 2025 जे शांततेचं नोबेल पारितोषिक होतं ते सुद्धा एका लेडीला किंवा महिलेला देण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यासाठी अनेक दशकापासून लढणाऱ्या व्हेनेझुएलाच्या विरोधी गटाच्या कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 या वर्षासाठी नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे. ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा समितीने केलेली आहे. व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीच्या नेत्या म्हणून मारिया कोरिना मचाडो अलीकडच्या काळातील लॅटिन अमेरिकेमधील नागरी धैर्याचं सर्वात मूर्तिमंत उदाहरण आहेत. या शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी 2025मध्ये 338 नामांकन आली होती, म्हणजेच एंट्री झाल्या होत्या, ज्यामध्ये 224 व्यक्ती आणि 94 संस्थांचा समावेश होता. परंतु या व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणं तसंच हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांना 2025 या वर्षीसाठीच्या शांततेच्या नोबेल पारितोषिकानं त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि ह्या राष्ट्रपतीच्या म्हणजे व्हेनेझुएलामध्ये त्या निवडणुकीतसुद्धा उभ्या राहिल्या होत्या आणि आत्ता ह्या भूमिगत आहेत, म्हणजे यांचा पत्ता कुठेही नाही आहे. ओके. कारण त्यांना मारण्याची धमकी मिळालेली आहे. लॅटिन अमेरिकेतलं एक उगवतं नेतृत्व म्हणून यांच्याकडं पाहिलं जाते. नाव लक्षात ठेवा. नाव काय आहे? मारिया कोरिना मचाडो. ओके. कुठला देश? व्हेनेझुएला. त्याच्यानंतर आहे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक. आता बाकीचे जे पारितोषिक आहेत तर ती 1901 पासून दिली जात होती, परंतु हे अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक आहे तर ते 1969 पासून दिलं जातं आहे, हे लक्षात ठेवा. आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीला 2 वेळा अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालेली सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे 90 वर्षाची आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे 46 वर्षाची.
आत्तापर्यंत 57 इकॉनॉमिक्समधले नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहेत आणि ते 99 नोबेल लॉरेट्सला देण्यात आलेले आहेत. 11 वेळा हे पारितोषिक तिघांना मिळाले, 20 वेळा दोघांना मिळालेलं आहे आणि 26 वेळा एका व्यक्तीला हे अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. 2025चे सुद्धा नोबेल पारितोषिक आहे, तर ते सुद्धा 3 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. तर ते कशासाठी आणि का देण्यात आले त्याच्याबद्दलची माहिती आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जोल मोकिर, फिलिप अगियॉन आणि पीटर हॉविट यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक 2025चं जाहीर झालेलं आहे. ते का आणि कशासाठी त्याची माहिती मी आता तुम्हाला थोडक्यात इथं देतो आहे. नवीन तंत्रज्ञान, नवनिर्मितीचा आर्थिक वाढीवर परिणाम आणि नवतंत्रज्ञान कशा पद्धतीनं जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेतं यावरील संशोधनासाठी त्यांना सन्मान जाहीर झालेला आहे. सर्जनशील विनाश, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन असे नाव या आर्थिक संकल्पनेला देण्यात आलेलं आहे. मूळचे नेदरलँडचे असणारे मोकिर हे आर्थिक इतिहासकार आहेत, म्हणजेच हिस्टॉरिकल इकॉनॉमिक्स्ट आहेत. अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून त्यांनी संशोधन केलं आहे. ऐतिहासिक संदर्भ वापरून दीर्घकाळ कशा पद्धती चालत आल्या आहेत यावर त्यांचा अभ्यास आहे. हॉविट आणि अगियॉन हे सर्जनशील विनाश ही संकल्पना कशी काम करते याचं स्पष्टीकरण गणिताच्या साहाय्याने करतात. ऑगियान यांनी फ्रान्स येथील कॉलेज दी फ्रान्स आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यातून संशोधन केलेलं आहे. मूळचे कॅनडाचे असलेल्या हॉविट यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून संशोधन केलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये त्यांचं संशोधन जे आहे तर ते परस्पर विरोधी पण पूरक दृष्टिकोन असणारं असं आहे किंवा ते मानलं जातं. अगियान आणि हॉविट यांनी सातत्यपूर्ण विकास कसा होतो याचा अभ्यास करून 1992मध्ये एक लेख लिहिला होता. त्यांनी सर्जनशील विनाश संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक गणितीय प्रारूप जे आहे तर ते 1992मध्येच मांडलेलं आपल्याला पाहायला मिळते. ऑगियान यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या 2017मधील निवडणूक प्रचारासाठीचा आर्थिक कार्यक्रम आखण्यासाठी सुद्धा मदत केलेली होती. तर अशा रीतीनं ही जी नोबेल पारितोषिक होती 2025ची तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नोबेल पारितोषिकावरती या लेक्चरच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही. एवढंच लेक्चर बघा 17-18 मिनटाचं, दॅट्स इट. ओके, समजलं. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि इतर डिपार्टमेंटल परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं किंवा पॉलिटीच्या अभ्यासाचं टेन्शन आलं असेल तर ते टेन्शन दूर करण्यासाठी एक पुस्तक मार्केटमध्ये आलं आहे, पॉलिटी PYQ पल्स. MPSC जेवढ्या परीक्षा घेते तर त्या मागील 15 वर्षातील पॉलिटीच्या प्रश्नांचं 1 लाईन स्वरूपातली मांडणी जी आहे तर ते तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळते. हे जे पुस्तक आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आम्ही उपलब्ध करून दिले. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स त्याच्यावरती क्लिक करा आणि हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करा. हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळून जाईल. याशिवाय जिथं तुम्ही राहता आणि जिथं मोठी मोठी पुस्तकाची दुकानं आहेत तिथं सुद्धा तुम्हाला हे ऑफलाईन पुस्तक मिळेल. आणि जर का नसेल मिळत तर तिथं मागणी करा, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. आलं लक्षात. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.